ताई 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 तू तुझ्या माणसांना सांगून त्या बजरंगला उचलला होतास ना, मग तू सुटला कसा तिथून? तुला कसं कळलं? अगं गॅरीला आजीला सांगताना ऐकलं. पण ताई ते महत्वाचं नाहीये ताई. याचा अर्थ आता आपण जेलमध्ये जाणार की काय? यामिनी सराफला जेलमध्ये टाकणं कळलं? हा, यापुढे हे असं सगळं नाही बोलायचं. ताई दुखतोय हात, हात सोड. मग फालतू बडबड बंद कर, तुझी डोक्यात जाऊ नकोस माझ्या. खरं सांग, तुला सुद्धा आता टेन्शन आलंय ना? त्या बजरंगला ट्रकचा नंबर आठवला. ताई मग आता काय करणार आहेस तू? गेम गेम करणार मी बजरंगचा. पण तो कसा? सोपं आहे. बजरंग सारखा बॉडीगार्ड राजवीरच्या बापाबरोबर असताना त्याला उडवलंय. हे कठीण नाहीये माझ्यासाठी. फक्त त्या ट्रकची विल्हेवाट लावायला हवी. यामिनी सराफ बोलते. मला सांग, ट्रक कुठे आहे सध्या? ते तुझं तू बघायचा. सकाळ होईपर्यंत आग लावून टाकायची त्या ट्रकला. पोलिसला त्या ट्रकचा एक तुकडा पण मिळाला नाही पाहिजे. काम चोख झालं पाहिजे. कळलं? आता उरला फक्त बजरंग. ताई त्याला कसं संपवणार आहेस तू? त्याला मी नाही, माझा गुड बॉय राजवीर संपव. त्याच्याही नकळ. अरे गॅरीने सांगितलं ना, तेव्हा मला कळलं बजरंग सापडलाय म्हणून. मला खूप आनंद झाला. राजवीर, मला एकदा बजरंगला भेटायला घेऊन झालं. अरे दिग्विजय गेला ना, तेव्हा तोच होता त्याच्या बरोबर. नेमकं त्या दिवशी काय घडलं हे त्याच्याकडनं कळेल ना. आई, भेटून काही होणार नाही हो, कारण बजरंगला काही आठवतच नाही. आजी, बजरंग काकांना एकदा सगळं आठवायला लागलं ना की मग घेऊन जाईल मी तुला तिथे. हे ब्रो ब्रो, काय पाहिजे? म्हणजे? हा, तू बोल ना, तुझे पाहिजे आपण तुला आणून दे. अरे पण असं काय झालं अचानक? तू असं काय करतो? हा काय, तुझा हॅपी वाला बर्थडे येतोय ना, मग आपण तुला गिफ्ट पण नाही द्यायचा? अच्छा, माझ्या वाढदिवसाचं म्हणतोयस? ते तर लक्षातही नव्हतं माझ्या. तू विसरला असलास तरी आम्ही नाही विसरणार तुझा बर्थडे राजवीर. काय गॅरी? अम्मा एक वेळ आपला बर्थडे विसरेल पण तुझा नाही. लब्बाड. सांग सांग, बर्थडेचा काय प्लॅन करायचा आहे? प्लॅन काही नाही असं विशेष. मी फक्त ठरवलंय की. काय? तू काय ठरवलंयस? तू काहीही ठरवायचं नाही. राजवीर सराफचा बर्थडे अगदी दणक्यात व्हायला हवा. येस, ब्रोच्या बर्थडेला आपण मोठी पार्टी करायला पाहिजे, सगळ्यांनी यायला पाहिजे. गॅरी, आणि मी तर म्हणते यावर्षी आपण रणशिंगे फॅमिलीलाही बोलूया. बजरंग सापडला याचा आनंद आपण सेलिब्रेट करायला हवा. राज, आई तुम्हाला काय वाटतं? आपले आणि त्यांचे इतके चांगले संबंध आहेत. हा राजवीर, ठरलं तर मग रणशिंगे फॅमिली सोबत यावर्षी आपण राजवीरचा बर्थडे सेलिब्रेट करायचा. ओ नो, माझा बर्थडे प्लॅन तर मी मिस मयुरीन सोबत करायचं ठरवला होता. काय आई? मामा, आपण गेस्ट लिस्ट बनवायला लागतो. कोण कोण येणार आहे, कोण कोण नाही येणार आहे, सगळ्यांना फोनाफोनी चालू करून टाकतो. वा,
उत्साह बघा याचा. तुमचं चालू दे. आले. अरे आईंचा उपवास होता, काय बनवायचं सांगितलंच नाही. राजवीर मी आले. कॅरी तू सगळा प्लॅन फ्लॉप केलास माझा. अरे हा वाढदिवस मिस मयुरी सोबत सेलिब्रेट करण्याचा विचार होता यार माझा. अरे ब्रो, आपल्याला कसं कळणार? तो आपल्याला साइड मध्ये घेऊन सांगायला पाहिजे होता ना. तुझा जन्मदिवस बजरंगचा शेवटचा दिवस असणार. तो एकदाच आता गेला की माझं सिक्रेट कायमचं सिक्रेट राहील. सर अजून का नाही आला? सर गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. सॉरी सर, ते काल जरा घरी प्रॉब्लेम होता म्हणून मला यायला नाही जमलं. मी खरं तर एक तुम्हाला शब्दही बोलू नकोस. सो अनप्रोफेशनल भाऊसाहेब. म्हणजे तुझी नोकरी गेली म्हणून समज. सर 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 काय 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 बोलला तुम्ही? नोकरी गेली? अरे म्हणजे जाण्यातच जमा होती तुझी नोकरी. मम्मा केवढी चिडली होती माहितीये तुला? ते तर मी समजावलं मम्माला. तेव्हा कुठे मम्मा ओके झाली आणि नोकरी वाचली तुझी. सर थँक्यू सर, खरंच थँक्यू. तुला जर थँक्यू म्हणायचं असेल ना भाऊसाहेब, तर मिस मयुरींना म्हण. हो, त्यांच्यामुळेच नोकरी वाचली तुझी. तू मिस मयुरींचा मित्र आहेस ना, म्हणून मी तुझी बाजू घेतली आणि म्हणून तुझी नोकरी वाचली. सो त्यांना थँक्यू म्हण. म्हणणार आहेस ना? हो हो सर, म्हणणार आहे त्यांना थँक्यू. चालेल, चल आत्ताच बोल त्यांच्याशी. सर कुठे 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 काय, मिस मयुरींना थँक्यू बोलायला. हे बघ, माझ्या समोरच त्यांना थँक्यू म्हण, तर मग बरं वाटेल मला. अरे त्यांच्यामुळे तुझी नोकरी वाचली आहे भाऊसाहेब. ऍटलीस्ट एक थँक्यू तर म्हणूच शकतोस ना तू त्यांना. भाऊसाहेब चल, थँक्यू म्हणणार आहेस ना त्यांना? सर आता नको. म्हणजे आता का 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 आता का नको? का का कारण कारण ते आता ऑफिस मध्ये असतील ना, बिझी असतील. राईट. चल ऑफिस मध्ये जाऊया त्यांच्या. सर असं कसं ऑफिस मध्ये? त्या उगाच चिडल्या तर नको. मी त्यांना नंतर मनापासून थँक्यू बोलतो. हे बघ सर भाऊसाहेब, तुम्हाला काहीतरी कामं असतील ना, म्हणजे अपॉइंटमेंट असतील, मीटिंग असतील. हा चला आपण कॅबिन मध्ये जाऊया ना. अपॉइंटमेंट तर आहे ना अपॉइंटमेंट. खूप महत्वाची अपॉइंटमेंट. सर मग चला चला आपण लगेच निघूया. चला चला सर, चला ऐकून सर, चला चला सर, लवकर लवकर. मी गाडी काढायला सांगतो. सर आपण आज इथे का आलोय? आपली आजची अपॉइंटमेंट इथेच आहे. सर हे विक्रांत सर आणि त्यांच्या आई आहेत. त्या इथे असे अचानक कसे काय? विक्रांत, आज आपण इथे का आलोय? हे आहेतच का? ऍक्च्युली आई, त्यांनीच भेटायला बोलवलंय आपल्याला. विक्रांत, मला ना कळतच नाही, यांचं इतकं का ऐकतोयस? आई, त्यांनी एकेकाळी जीव वाचवलाय माझा. आणि हे बघ, तू हे सगळं विसरू शकली असलीस तरी मी हे कधीच विसरू शकणार नाही. आई, आजपर्यंत मी सगळं तुझं ऐकलं ना. आज फक्त ते एकदा काय म्हणतात आपण ऐकून घेऊया का? विक्रांत, मी तुला काय मूर्ख वाटते का रे? यांचं काय ऐकायचंय? विक्रांत, मी तुला वारंवार सांगितलंय, ती मनाली माझ्या घरची सून झालेली मला चालणार नाहीये.
आणि ती बिन बापाची पोर आहे. आता तसं नाहीये. कारण मनाली ताईचे बाबा बजरंग रणशिंगे आता परत आले. बजरंग काका परत आले? हो विक्रांत. आई तुला मनालीचे बाबा नाहीयेत हाच फक्त प्रॉब्लेम होता ना? आई ते परत आलेत. आता तुला काही प्रॉब्लेम नसेल ना आमच्या लग्नासाठी? नाही नाही विक्रांत, मनालीचे बाबा आले हे ठीक आहे, पण त्यांची आर्थिक परिस्थिती ही वाईटच आहे. त्यामुळे हे लग्न मला मान्य नाहीये. त्याची काळजी आता तुम्ही अजिबात करू नका. विक्रांत आणि मनालीवर त्यांच्या कुटुंबाचं ओझं कधीच पडणार नाही. शब्द देतो मी तुम्हाला. हे तुम्ही मनापासून बोलताय ना? नाही म्हणजे नंतर शब्द फिरवणार नाही ना तुम्ही? हा राजवीर सराफचा शब्द आहे, नाही फिरवणार. प्रेमा काकू, मनाली आणि विक्रांतला यापुढे कसलाच प्रॉब्लेम येणार नाही. गॅरंटी देतो मी तुम्हाला. बाई बाई बाई, अहो तुम्ही एवढं बोलताय म्हणजे विक्रांत आणि मनालीच्या लग्नाला माझी काही हरकत नाहीये. थँक्यू सर, थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. चल सर, तुम्ही मनालीताईंच्या घरच्यांची जबाबदारी का घेतली? कारण ते घर माझंही आहे भाऊसाहेब. ते सगळे लोकही माझे आहेत. आणि बजरंग काका तर माझ्यासाठी माझ्या वडिलांच्या स्थानी आहेत. त्यामुळे हे सगळं जे काही मी करतोय ते इतर कोणासाठी नाही, अगदी माझ्यासाठीच करतोय असंच समज. फार ग्रेट काही नाही करतोय मी. अच्छा, म्हणजे स्वतःच्या मैत्रिणीसाठी लगेच डोळ्यात पाणी? हा, घे. खरंच सर, मयुरी मॅम खूप नशीबवान आहे. नशीबवान तर मी आहे भाऊसाहेब, त्यांच्यापेक्षाही खूप जास्त. असो, चल मिस मयुरींच्या घरी गुड न्यूज सांगून येऊ आपण. चल. भाऊसाहेब, हा, आलो आलो सर.
मनू, अगं आवर लवकर, आपल्याला ती अनारसीची ऑर्डर पूर्ण करायची आहे ना. हो आई, मला फक्त 4च मुलींच्या हातावर मेहंदी काढायची आहे. ते झालं की मी पटकन येते. हा मनू, तू अजून किती दिवस अशी दुसऱ्याच्याच हाताला मेहंदी काढणार आहेस का? खरं तर आतापर्यंत तुझ्या हाताला मेहंदी लागायला हवी होती, पण काय? तुम्ही कुंदा काकू, आता सुरू करा मनालीच्या मेहंदीची तयारी. हो, मी विक्रांतला भेटून आलोय. विक्रांतची आई तयार झालीये विक्रांतचं मनालीशी लग्न लावून द्यायला. त्यांना आता काहीच प्रॉब्लेम नाहीये. काय? खरंच? मनू, अहो तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही हो मला. काकू, आभार परक्यांचे मानतात. असे आभार मानून मला असं परक करू नका प्लीज. तुम्ही उभे का? तुम्ही या ना, बसा बसा. मी देवापुढे साखर ठेवून आले. हा, तुम्ही बसा ना. बजरंग काका, अगं मनू, पाणी दे ना त्यांना. हो, पाणी दे. आले. हा, तिथे यामिनी मॅडम आणि मी या राजवीरला रणशिंगेपासून लांब ठेवायचा प्रयत्न करतोय, आणि हिथं बघा यो गुळपीट वया आलाय. अहो खरं तर काहीतरी गोडाधोडाच करायला हवं होतं, पण सध्या ही साखरच गोड मानून घ्या. हा, घ्या. अरे अरे, तू कसा बाहेर उभा आहेस? ये ना आत, ये. म्हणू, पाणी आण ना त्याच्यासाठी. नाही, त्याला असू द्यात. लाजतो तो जरा, आणि आता घाईत पण आहोत ना आम्ही. अरे बजरंग काका, काका कसे आहात तुम्ही? काय ओळखलत का मला? मी राजवीर. हो, तुम्ही मला वाचवलं. काका, कुंदा काकू, अहो बघा ना किती चांगलं रिस्पॉन्ड करतायत ते मला. बाय द वे, कुंदा काकू, मी उद्यासाठी आमंत्रण द्यायला आलोय. आमंत्रण कसलं? माझ्या वाढदिवसाचं. वाढदिवसाची एक छोटीशी पार्टी आपण ठेवतो आहोत, आणि इतक्या वर्षांनी रणशिंगे आणि सराफांनी एकत्र येऊन हा वाढदिवस सेलिब्रेट करावा अशी मम्माची खूप इच्छा आहे. याल ना? हो, आम्ही नक्की येऊ. बजरंग काका, तुम्ही यायचंय, याल ना? दादा, तू केवढं चांगलं रिस्पॉन्ड करतायत काका.
खूप बरं वाटलं. बाय द वे, उद्या मी अजून एक अनाउन्समेंट करणार आहे. हे समजा जास्तच गोड गोड व्हायला लागले. पण या गोड दुधात नाही बचकाभर मीठ घातलं ना तर नावाची भामा नाही मी. चल भामे, आत्ताच्या आत्ता यामिनी मॅडमला सांगूया.